नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला इन्स्टंट रवा ढोकळा दाखवणार आहे मैत्रिणींनो. ते रव्याचा बनतंय मैत्रिणींनो. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 वाटी रवा. ह्या वाटीनं, मोठ्या वाटीनं मी 2 वाटी रवा घेतला. ही 1 वाटी आणि ही 1 वाटी. आणि आपल्याला लागणार आहे ताक मैत्रिणींनो, मीठ लागणार आहे, सोडा लागणार आहे खायचा, कढीपत्ता आणि फोडणीसाठी मिरची. त्यासाठी आधी पहिलं काय करायचं मैत्रिणींनो, रवा घ्यायचा, रव्यामध्ये ताक टाकायचं मैत्रिणींनो. चमचा घेते मी दुसरा. जसं जसं ताक बसेल का तसं तसं टाकायचं. जास्त घट्ट पण करायचं नाही. ताक जसं जसं बसेल का तसं तसं टाका मैत्रिणी, ॲडजस्ट करून. वाटीचं प्रमाण ठेवायचं मैत्रिणी. मी ही मोठी वाटी घेतली. एका डायरेक्शन मध्ये हलवायचं. हे जास्त फेटून घ्यायचं. हे जास्त पातळ पण करायचं नाही बेटर, आणि जास्त हे पण करायचं नाही. बघा असं केलंय मी. असं करून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि ह्याच्यामध्ये मैत्रिणींनी मीठ टाका. तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता इकडं मैत्रिणींनो, हे मैत्रिणींनो आपल्याला ह्याच्यामध्ये असं बसायला असं घ्यायचं मैत्रिणींनो. मी डब्याचं झाकण घेतलंय. ह्याला तेल लावून घ्यायचं आपल्याला. या झाकणाला तेल लावून घ्यायचं आणि झाकण ह्याच्यावर ठेवायचं. इडली पात्रामध्ये मैत्रिणींनो मी 2 ग्लास पाणी टाकलंय आणि थोडं उकळायला ठेवलं होतं. आता मैत्रिणींनो हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मैत्रिणींनो टाकायचा 1 चमचा सोडा. आणि हे चांगलं हलवून घ्यायचे आपल्याला एका डायरेक्शन मध्ये. तुम्ही जितकं चांगलं हलविताल का तितकं ते तुमचा ढोकळा छान होते. हे बॅटर मैत्रिणींनो, सोडा टाकला आपण ह्याच्यामध्ये चांगला हलवून घ्यायचा. त्याच्यात ओतून घ्यायचे आपण. प्लेन करून घ्यायचं. आणि ह्याच्यावर मैत्रिणींनो थोडी ना चिल्ली पावडर भुरभुरायची. ह्याच्यावरून थोडी लाल तिखट थोडं 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 टाकायचं आपल्याला. झाकण लावून टाकायचं. अर्धा तास ठेवायचं मैत्रिणींनो. लो टू मीडियम म्हणजे मध्यम करायचं गॅस. काहीतरी वजन ठेवायचं. लो टू मीडियम ठेवायचा.
म्हणजे मध्यम ठेवायचा. तर हे 15 ते 20 ते 30 मिनिट ठेवायचं. ह्याच्यासोबत मैत्रिणींनो आपल्याला खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी करायची. थोडे शेंगदाणे घ्यायचे, थोडं खोबरं घ्यायचं मैत्रिणींनो, त्याच्यात थोडे जिरे टाकायचे, थोडी लाल मिरची टाकायची. तुम्हाला लाल आवडत असली लाल टाका, हिरवी मिरची आवडत असली तर हिरवी मिरची घाला. थोडं मीठ घालायचं मैत्रिणींनो आणि थोडं पाणी घालून ह्याला वाटून घ्यायचं. मैत्रिणींनो आपण बघू झालाय का ढोकळा. झालाय मैत्रिणींनो आपला ढोकळा. असा फुगून वर येते बघा, असा फुललाय. तर खाली उतरून घेते मी ह्याला. ह्याच्यावर मैत्रिणींनो जिरे मोहरे तडतडून घ्यायच्या ग्लासमध्ये म्हणायले वाटीमध्ये. तेल घ्यायचं, बघा असं फुलतंय, स्पंजी होते. तेल ठेवलंय आपण तापायला. आता अशी चटणी करून घ्यायची मैत्रिणींनो. थोडी पातळ ठेवायची. त्याची टेस्ट मैत्रिणींनो आंबूस लागते टेस्ट. आणि जर तुम्हाला थोडी गोड पण चव पाहिजे असेल तर तुम्ही थोडी साखर घाला, मध्ये आंबट गोड टेस्ट येते ह्याची. लहान मुलांना तर खूप छान आहे मैत्रिणींनो रेसिपी. आणि लवकर होती ना, इन्स्टंट आहे. तेल तापले, जिरे टाकून मोहरी, तापलं नाही आणखी. ह्याच्यात मैत्रिणींनो काय करायचं, आपण कढीपत्ता घालायचा. मिरची,
रवा फुलतंय मैत्रिणींनो, असं फुलून छान होतंय ढोकळा. आता मी तुम्हाला उद्या टनाटन ढोकळा दाखवते मैत्रिणींनो. मला ढोकळ्याचे 2-4 प्रकार येते. ते ढोकळा ना त्याला डाळी भिजू घालावं लागते. बघा तयार आहे आपला ढोकळा खाण्यासाठी. पण आता सर्व करू ता. स्पंजी होते असं मस्त. बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपला रवा ढोकळा इन्स्टंट. नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. स्पंजी होते असं. नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला इन्स्टंट रवा ढोकळा दाखवणार आहे मैत्रिणींनो. ते रव्याचा बनतंय मैत्रिणींनो. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 वाटी रवा. ह्या वाटीनं, मोठ्या वाटीनं मी 2 वाटी रवा घेतला. ही 1 वाटी आणि ही 1 वाटी. आणि आपल्याला लागणार आहे ताक मैत्रिणींनो, मीठ लागणार आहे, सोडा लागणार आहे खायचा, कढीपत्ता आणि फोडणीसाठी मिरची. त्यासाठी आधी पहिलं काय करायचं मैत्रिणींनो, रवा घ्यायचा, रव्यामध्ये ताक टाकायचं मैत्रिणींनो. चमचा घेते मी दुसरा. जसं जसं ताक बसेल का तसं तसं टाकायचं. जास्त घट्ट पण करायचं नाही. ताक जसं बसेल का तसं तसं टाका मैत्रिणींनो, ॲडजस्ट करून. वाटीचं प्रमाण ठेवायचं मैत्रिणींनो. मी ही मोठी वाटी घेतली. एका डायरेक्शन मध्ये हलवायचं. हे जास्त फेटून घ्यायचं. हे जास्त पातळ पण करायचं नाही बेटर आणि जास्त हे पण करायचं नाही. बघा असं केलंय मी. असं करून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो मीठ टाका. तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता इकडं मैत्रिणींनो, हे मैत्रिणींनो आपल्याला ह्याच्यामध्ये असं बसायला असं घ्यायचं मैत्रिणींनो. मी डब्याचं झाकण घेतलंय. ह्याला तेल लावून घ्यायचं आपल्याला. या झाकणाला तेल लावून घ्यायचं आणि झाकण ह्याच्यावर ठेवायचं. इडली पात्रामध्ये मैत्रिणींनो मी 2 ग्लास पाणी टाकलंय आणि थोडं उकळायला ठेवलं होतं. आता मैत्रिणींनो हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मैत्रिणींनो टाकायचा 1 चमचा सोडा आणि हे चांगलं हलवून घ्यायचे आपल्याला एका डायरेक्शन मध्ये.
तुम्ही जितकं चांगलं हलविताल का तितकं ते तुमचा ढोकळा छान होते. हे बॅटर मैत्रिणी सोडा टाकला आपण ह्याच्यामध्ये चांगला हलवून घ्यायचा. त्याच्यात ओतून घ्यायचे आपण. प्लेन करून घ्यायचं आणि ह्याच्यावर मैत्रिणीनं थोडी ना चिल्ली पावडर भुरभुरायची. ह्याच्यावरून थोडी लाल तिखट थोडं 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 टाकायचं आपल्याला. झाकण लावून टाकायचं. अर्धा तास ठेवायचं मैत्रिणीनं. लो टू मीडियम म्हणजे मध्यम करायचं गॅस. काहीतरी वजन ठेवायचं. लो टू मीडियम ठेवायचा म्हणजे मध्यम ठेवायचा. तर हे 15 ते 20 ते 30 मिनिट ठेवायचं. ह्याच्यासोबत मैत्रिणींनो आपल्याला खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी करायची. थोडे शेंगदाणे घ्यायचे, थोडं खोबरं घ्यायचं मैत्रिणींनो. त्याच्यात थोडे जिरे टाकायचे, थोडी लाल मिरची टाकायची. तुम्हाला लाल आवडत असली लाल टाका. मिरची हिरवी मिरची आवडत असली तर हिरवी मिरची घाला. थोडं मीठ घालायचं मैत्रिणींनो आणि थोडं पाणी घालून ह्याला वाटून घ्यायचं. मैत्रिणींनो आपण बघू झालाय का ढोकळा. झालाय मैत्रिणींनो आपला ढोकळा. असा फुगून वर येतोय बघा, असं फुललाय. तर खाली उतरून घेते मी ह्याला. ह्याच्यावर मैत्रिणींनो जिरे मोहरी तडतडून घ्यायच्या ग्लासमध्ये म्हणायले वाटीमध्ये. तेल घ्यायचं. बघा असं फुलतंय. स्पंजी होते. तेल ठेवलंय आपण तापायला. आता अशी चटणी करून घ्यायची मैत्रिणींनो. थोडी पातळ ठेवायची.
टेस्ट मैत्रिणींनो आंबूस लागते टेस्ट. आणि जर तुम्हाला थोडी गोड पण चव पाहिजे असेल तर तुम्ही थोडी साखर घाला, मध्ये आंबट गोड टेस्ट येते ह्याची. लहान मुलांना तर खूप छान आहे मैत्रिणींनो रेसिपी. आणि लवकर होती ना, इन्स्टंट आहे. तेल तापले, जिरे टाकून मोहरी, तेल तापलं नाही आणखी. ह्याच्यात मैत्रिणींनो काय करायचं, आपण कढीपत्ता घालायचा. मिरची, फोडणी ह्याच्यात पण टाकून द्यायची चटणीमध्ये. कट करून घ्यायचं आता. रवा फुलतंय मैत्रिणींनो, असं फुलून छान होतंय ढोकळा. आता मी तुम्हाला उद्या टनाटन ढोकळा दाखवते मैत्रिणींनो. मला ढोकळ्याचे 2-4 प्रकार येते. ते ढोकळा ना, त्याला डाळी भिजू घालावं लागते. बघा तयार आहे आपला ढोकळा खाण्यासाठी. पण आता सर्व करूता. स्पंजी होते असं मस्त. बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपला रवा ढोकळा इन्स्टंट. नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. स्पंजी होते असं.
नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला इन्स्टंट रवा ढोकळा दाखवणार आहे मैत्रिणींनो. ते रव्याचा बनतंय मैत्रिणींनो. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 वाटी रवा. ह्या वाटीनं, मोठ्या वाटीनं मी 2 वाटी रवा घेतला. ही 1 वाटी आणि ही 1 वाटी. आणि आपल्याला लागणार आहे ताक मैत्रिणींनो, मीठ लागणार आहे, सोडा लागणार आहे खायचा, कढीपत्ता आणि फोडणीसाठी मिरची. त्यासाठी आधी पहिलं काय करायचं मैत्रिणींनो, रवा घ्यायचा, रव्यामध्ये ताक टाकायचं मैत्रिणींनो. चमचा घेते मी दुसरा. जसं जसं ताक बसेल का तसं तसं टाकायचं. जास्त घट्ट पण करायचं नाही. ताक जसं जसं बसेल का तसं तसं टाका मैत्रिणी, ॲडजस्ट करून. वाटीचं प्रमाण ठेवायचं मैत्रिणी. मी ही मोठी वाटी घेतली. एका डायरेक्शन मध्ये हलवायचं. हे जास्त फेटून घ्यायचं. हे जास्त पातळ पण करायचं नाही बेटर, आणि जास्त हे पण करायचं नाही. बघा असं केलंय मी. असं करून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि ह्याच्यामध्ये मैत्रिणींनी मीठ टाका. तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता इकडं मैत्रिणींनो, हे मैत्रिणींनो आपल्याला ह्याच्यामध्ये असं बसल असं घ्यायचं मैत्रिणींनो. मी डब्याचं झाकण घेतलंय. ह्याला तेल लावून घ्यायचं आपल्याला. या झाकणाला तेल लावून घ्यायचं आणि झाकण ह्याच्यावर ठेवायचं. इडली पात्रामध्ये मैत्रिणींनो मी 2 ग्लास पाणी टाकलंय आणि थोडं उकळायला ठेवलं होतं. आता मैत्रिणींनो हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मैत्रिणींनो टाकायचा 1 चमचा सोडा आणि हे चांगलं हलवून घ्यायचे आपल्याला एका डायरेक्शन मध्ये. तुम्ही जितकं चांगलं हलविताल का तितकं ते तुमचा ढोकळा छान होते. हे बॅटर मैत्रिणींनो, सोडा टाकला आपण ह्याच्यामध्ये चांगला हलवून घ्यायचा. त्याच्यात ओतून घ्यायचे आपण. प्लेन करून घ्यायचं आणि ह्याच्यावर मैत्रिणींनो थोडी ना चिल्ली पावडर भुरभुरायची. ह्याच्यावरून थोडी लाल तिखट थोडं 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 टाकायचं आपल्याला. झाकण लावून टाकायचं. अर्धा तास ठेवायचं मैत्रिणींनो. लो टू मीडियम म्हणजे मध्यम करायचं गॅस. काहीतरी वजन ठेवायचं. लो टू मीडियम ठेवायचा.
म्हणजे मध्यम ठेवायचा. तर हे 15 ते 20 ते 30 मिनिट ठेवायचं. ह्याच्यासोबत मैत्रिणींनो आपल्याला खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी करायची. थोडे शेंगदाणे घ्यायचे, थोडं खोबरं घ्यायचं मैत्रिणींनो, त्याच्यात थोडे जिरे टाकायचे, थोडी लाल मिरची टाकायची. तुम्हाला लाल आवडत असली लाल टाका, मिरची हिरवी मिरची आवडत असली तर हिरवी मिरची घाला. थोडं मीठ घालायचं मैत्रिणींनो आणि थोडं पाणी घालून ह्याला वाटून घ्यायचं. मैत्रिणींनो आपण बघू झालाय का ढोकळा. झालाय मैत्रिणींनो आपला ढोकळा. असा फुगून वर येतोय बघा, असं फुललाय. तर खाली उतरून घेते मी ह्याला. ह्याच्यावर मैत्रिणींनो जिरे मोहरी तडतडून घ्यायच्या ग्लासमध्ये म्हणायले वाटीमध्ये. तेल घ्यायचं, बघा असं फुलतंय, स्पंजी होते. तेल ठेवलंय आपण तापायला. आता अशी चटणी करून घ्यायची मैत्रिणींनो, थोडी पातळ ठेवायची. त्याची टेस्ट मैत्रिणींनो आंबूस लागते टेस्ट. आणि जर तुम्हाला थोडी गोड पण चव पाहिजे असेल तर तुम्ही थोडी साखर घाला, मध्ये आंबट गोड टेस्ट येते ह्याची. लहान मुलांना तर खूप छान आहे मैत्रिणींनो रेसिपी. आणि लवकर होती ना, इन्स्टंट आहे. तेल तापले, जिरे टाकून मोहरी, तेल तापलं नाही आणखी. ह्याच्यात मैत्रिणींनो काय करायचं, आपण कढीपत्ता घालायचा, मिरची,
चटणीमध्ये. कट करून घ्यायचं आता. रवा फुलतंय मैत्रिणींनो, असं फुलून छान होतंय ढोकळा हे. आता मी तुम्हाला उद्या टनाटन ढोकळा दाखविते मैत्रिणींनो. मला ढोकळ्याचे 2-4 प्रकार येते. ते ढोकळा ना त्याला डाळी भिजू घालावं लागते. हे बघा तयार आहे आपला ढोकळा खाण्यासाठी. पण आता सर्व करू ता. स्पंजी होते असं मस्त. बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपला रवा ढोकळा इन्स्टंट. नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. स्पंजी होते असं.